14 कोटी घेऊन आलेला औरंगजेब संभाजी राजांबरोबरच्या पहिल्या वर्षातच औरंगजेबाचा सगळा खजिना संपला. मग त्यांनी शहाजहानचा मागवला, तो संपला. मग त्यांनी जहागीरचा मागवला, तो संपला. मग अकबराचा मागवला, तो संपला. मग बाबराचा मागवला, तो संपला. औरंगजेब या दख्खनशी टकरा घेताना कफल्लक झाला. महाराजांची दूरदृष्टी, महाराजांच्या मृत्यूनंतर फक्त 47 वर्षात मुघल सल्तनत संपली. आर्थिक दृष्ट्या खिळखिळी होऊन संपली. हा महाराजांचा प्लॅन ए होता. एक गड एक वर्ष. हे जरी नाही झालं तरी महाराजांनी प्लॅन बी तयार ठेवलेला. इथून 650 मैल महाराज तामिळनाडूला गेले. वेल्लोरचा किल्ला जिंकला. साजरा कोजरा नावाचे 2 मराठी किल्ले तिथं बांधले. आणि तिथे एक जिंजीचा किल्ला होता 3 डोंगरावर. सूर्यगिरी, रायगिरी, चंद्रगिरी अत्यंत बेदाग. 40,000 फौज घेऊन महाराज जिंजीचा किल्ला जिंकायला गेले. महाराजांनी हिशोब केला, किल्ला जिंकायला 2.5 महिने लागतील. 40,000 सैनिकांचा 2.5 महिन्यांचा खर्च नॉट परवडेबल. सरळ किल्लेदाराशी बोलणं लावलं. 50,000 किल्ला ताब्यात. म्हणजे महाराष्ट्रातल्या गडकोटसाठी 7.5 लाख आणि जिंजीसाठी 50 लाख. 8 लाखात